यावर्षी ह्या जगात एकच प्रेम आहे सध्या, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, बस, बाकी प्रेम नाही. आता इथं 2-3 प्रियकर आहेत माझ्यापुढं बसेन, पटकन नाही आपल्याला नाही सांगवतात. मी असं चेहऱ्यावरून भविष्य सांगणार आखो. हे बाई इथं 1-2-3 दिवशी पेणार आहेत, एका मिनिटात सांगणार. अजून डोळे टाईट आहेत त्यांची, बरं अजून सांग. इंग्लिश मिडियमला आहे तू? हां, लगेच सांगणार. हे बाई सीमेला आहे, मराठी मिडियमला आहे ते. हां, तू इंग्लिश 7वीला आहे ना? तू 7वीला आहे ना? हां, लगेच सांगणार. तू मराठी मिडियमला आहे ना? इंग्लिश सेमीला आहे तू, इंग्लिश मिडियमला नाही, सेमीला आहे ना तू? हां, लगेच सांगणार. तू 10वीला आहे का रे? हां, मग लगेच सांगणार. आपल्याला उगाच हेच उरकत नाही तर भविष्य एका मिनिटात सांगतो मी. असं हे बंद करून ते दुकान सुरू करावं लागेल. तेव्हा तू 8वीला येतो, 9वीला येतो, 8वीला येतो, बरोबर आहे की नाही? मग काही विचार ना आपल्याला, भाई इथं 2-4 90 आणतात, एका मिनिटात सांगणार. हे भांडणाचं मूळ नको, नाही तर काही सांगणार. याच्यातल्या 2 जणांना पुरीने धोका द्यायला नाही म्हणायचं तुम्ही. आपलं नाही सांगत काही. यांना वाटलं आमचं सांगत काय तुम्ही. अरे आपण पांडुरंगाची लेकर आहेत, आपण आपलं कसं सांगणार? कारण वारकरी म्हणजे आपण सगळे एका पांडुरंगाची लेकर. आपण कसं भेद करणार? आणि संप्रदायातल्या लोकांनी कधी ध्यानात ठेवायचं, संप्रदायातल्या माणसाला कधी नाव ठेवायचं नाही. ते एवढं पथ्य पाळायचं. ते मग भजनानं नाव ठेवलं का पार्टी झाली. भजनानं नाव ठेवायचं. ए बा, पाणी कुठून नाही निघाला तर सागराला जाते. ये जाऊली पटकन, बाटली बिटली घेऊन निघलाय तू. माझं कीर्तन ऐकून गेलं ना माणूस आहे ना, मला 2-4 दिवस बधीर होतो, एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि कधी सांगतो मला थोडंसं वाईट वाटेल, थोडंसं वाईट वाटतं लोकांना. इंदुरीकर डायरेक्ट बोलतो, पण एक खरं सांगा, मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. हे ध्यानात तुम्हाला आता मला जेवढं नाव ठेवायचं ना तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण आपण बोलतो ते सत्याचे हे ध्यानात ठेवा. कालही बी, आजही बी, उद्या काळ वाईट आलाय. 50 बाया अशा बसलेत कीर्तनात आत्ता आज, का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 50 जणी आहेत. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. मी नावा सगळं सांगायला कबूल व्हा. हा विनोद नाही, स्वार्थापायी नाते तुटले. नातं तुटण्याचं दुसरं काहीच कारण नाही, फक्त स्वार्थ आहे. काय आहे? फक्त काय नातं आहे? एक वाक्य सांगू महिला मंडळ, महाराज म्हणून सांगत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. सगळं तोडा महिला मंडळ. रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. हे बा, तुमचं त्यांचं जमत नाही हा व्यवहार आहे, नातं नाही. बिभीषणाचं आणि रावणाचं जमलं नाही हा व्यवहार आहे. कुंभकर्णाचं आणि या दोघांचाही जमलं नाही हा व्यवहार आहे. भर भावासमोर, मोठ्या भावासमोर, मोठ्या भावासमोर मुलानं आईला नाव ठेवलं,
भरतानं आईला कैकेयीला नाव ठेवलं कैकेयीला नाव, स्वतःच्या आईला मुलानं नाव ठेवलं. हा व्यवहार आहे, पण नाथ तोडलं नाही त्याने. नाथे तोडू नका, सगळं मिळेल तुम्हाला. महिला मंडळ या 2-4 वर्षामध्ये लग्नामध्ये भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलला. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे, गुरु मामा. एक अवलाद आली कुठून, गुरु मामा. असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा, हलकट क्वालिटीचं. 99% लोकांना वाटतं की मी माझं चांगलं व्हावं, इथं होतो आपण. पण कपाळ म्हणजे काय त्याचं उत्तर सांगतो. स्त्री संघ जर समतीला झालं तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमतीला झालं तर मुलगी होत असते, आणि स्त्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. पुन्हा बरळायचं नाही माझा पोऱ्या नालायक का आला आणि चांगला आला. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाल पुरावा, पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. आणि हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. असं कोणी उठायचं माया पोराला बोंबलू नका. 80% कीर्तनकारांचे पोरं लहानपणीच गायक असतात. तुम्हाला दोघांना पोरग आहे का? पखवाद्याचं पोरग लहानपणी बोट वाजित, पण म्हातारपणी बाप वाजित. विनोदाचा भाग सोडा. स्त्री संघ झाला, नीट ऐका बरं का, परत कपाळ शिकायचंय. आणि स्त्री संघ झाला की स्त्री संघानंतर 21 दिवसांना हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ होताना पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आत या जगात सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोंबडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता, चला गड्यांना तिसरा लागला, घ्या देऊन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बारीक आहे का बरं का, भागवतातल्या 10व्या स्कंदातले मुद्दे येते. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, 5व्या महिन्यात त्वचा येते, 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. तो आतमधून देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. ओविया त्याला 9व्या अध्यायात, मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासावरी. आणि अशीच ओवी 13व्या अध्यायात आहे, उकडोनी 9 मासावरी. 2 ठिकाणी ओवी आहे. ते बाळ 9व्या महिन्यात बाहेर येतं. बाळ बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागते. आजीबाई हात ओला करते आणि त्या बाळावर शिपडते. ते बाळ सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं आहे, मी आता बाहेर आलोय. बाळ बाहेर आलं तेव्हा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला आली. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101,
ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडे का काळे गोरे पण फिटवणे. आणि ते बाळ 5वीच्या दिवशी महिला मंडळ 5वी पूजायचा नियम असा आहे. पूर्वी षष्ठी पूजन करायचे, आता 5वी पूजन करतात. 5वी पूजनाचा असा नियम आहे महिला मंडळ. बाळ जन्माला आलं तर ते 5 दिवस कोणाला दाखवायचं नसतं, त्याच्या बापाला सुद्धा नाही. 5वीच्या दिवशी ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं. त्याच्या आईच्या उशाला पाटा ओरटा साबर ठेवावं लागतं, कारण त्याला कपाळावर लिहायला सटवी येत असते. आता ह्या 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलं आता, कारण आता सगळ्या बाया बाळातीन होतेस दवाखान्यात. औषधाच्या वासानं सटवी येत नाही तुमचं तुम्ही. आणि पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बिलागलं तर भाताव सुद्धा दारूच ओतली तेव्हा खावल्याने डेरिंग केली. ऐका, ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? ऋषभ. अवघड आहे तुझं नाही. हा, ओम सोपं नाव आहे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं ओम. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी. ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ठेवलं आणि त्याला ओम नाव ठेवलं. ओमच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे लिहिलं गेलं त्याचं नाव कपाळ. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे लिहिलं गेलं ते. आणि कपाळ शब्दाचा तीर्थार्थ तिसरा अर्थ गाथ्यात असा आहे, कर्मे राम असा गेला, कर्मे दशरथ पुत्रयोगी मेला. जिथं तुम्ही जाल तिथं तुमचं कपाळ या शब्दाचा अर्थ कर्म बरोबर येईल. जिथं जाल तिथं. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे सटवीनं लिहिलं ते, आणि कपाळ म्हणजे कर्म. पण आता याच्यातून तुम्हाला सुटायचंच असेल तर संत संगतीशिवाय सुटू शकत नाही. यावर आपलं मत काय? दुसरा पर्याय नाही. पर्याय नाही, पर्याय नाही म्हणजे त्या तोडीचा तुम्हाला त्या भवसागरातून ताडणारा दुसरा कोणी नाहीच. आता प्रॉब्लेम असा झालाय आत्ताच्या लोकांचा, संत म्हणावं कोणला हा वादाचा मुद्दा झाला. 4 महिने वृंदावनला गेला, 4 महिने, 4 महिन्यात भागवत शिकून आला. काय बुद्धिमान माणूस असून तो. इथं आयुष्य गेलं आपलं अजून उर फटेवाव्या पाठीत. आता मला 26वं वर्ष लागलं महाराज झाल्याला. हलक्या हाती महिन्याला 70-80 धरा. 70चा महिना तर कसा आहे, तसं तर आता 90-92च काढतो. 90 तर आरामशीर काढले, 93च काढले डिसेंबर मध्ये. आता आहे महिना 90चा आहे हलक्या हाती. 2-3 दिवस तर 4-4 आहेत. अंतर काढल्यावर 4थंही काढतो. हा पठ्ठ्या 4 महिन्यात भागवत शिकून आला. फुली कथा गावात, कथा रंगली, भागवत कथा रंगली. ज्या गावात कथा ठुली तिथूनच पोरगी नेली, कथात रंगली. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. मला गोष्ट नाही सांगायची, मला भागवत सांगणाऱ्याला नाव ठेवायचं नाही. आचरणाची बैठक दिली झाल्यावर परमार्थाचं वाटोळ होतं हे ध्यानात ठेवा. परमार्थात सगळ्यात मोठी पकड आचरण. पाठा कमी असला तरी काही परीक्षा द्यायची नाही आपल्याला. मी एका अभंगावर शिकाडील, माझा प्रश्न राहिला नाही. पण परमार्थ ही पोळी आहे पण सुळावरची आहे. आणि संताची संगत उदय काळ आल्याशिवाय नाही. महाराज तुम्ही अभ्यास करा तुमच्या ह्या भागाचा. इंचगिरी संप्रदायामध्ये या 2 महात्म्यांचा भाग्याचा काळ उदयाला आला तर तुमचे संसार सुखी झाले. एक अभ्यास करा. येणे केने समजा लक्ष्मीबाबा असतील, महाराज असतील,
कोणत्या तरी पुण्याईनं त्या साधूचा सहवास तुम्हाला मिळाला, परिणाम तुमच्या पिढ्या सुखी झाल्या. एकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, हे घडत असतं. आता नुसते सप्ते करून चालणार नाही, नुसते कीर्तन ऐकून चालणार नाही. आता आमचा झालाय सांगायचा धंदा आणि तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागली जमीन काय. सुधारायचं कोणी? पाया पडतो तुमच्या महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला 2-4 मुद्दे सांगतो, ऐकाल. एक, महिला मंडळ तुमच्या पाया पडतो, फक्त 3 गोष्टी जपून वापरा. एक, पाणी जपून वापरा. पर्यावरण टिकवायचं असेल तर पाण्याचा वापर जपूनच केला पाहिजे, यावर आपलं मत काय. दुसऱ्याच्या वाट्यावर जाईपर्यंत तुझ्या नळाचं पाणी तू काय करीत होती नक्की? झोपली होती की तू? हांडा लावून देती, शेजारीने शिगप्पा आणती, तू तिची आजच भेट झाली का? विनोद नाही हा. एक, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर पाण्याचं आणि विजेचं संकट येणार आहे. कंपन्यांमुळे विजेची कॅपॅसिटी जास्त झाली. वीज जपून वापरा. आणि एक वाक्य महिलांना सांगतो, महिला मंडळ वाणी जपून वापरा. घरामध्ये जरा वयामानानं बोलत जा. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 7-8 तांबे घेऊन आली, म्हणजे तू ज्या गिरदारी घेऊन नाही आली. आणि तुझ्या बापानं दिलेल्या कोणत्या वस्तू टिकल्या एवढं तरी सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगडं निघेलच होतं आणि सोफा सेट वाकडाच होता. महिला मंडळ तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही कुणालाही बोला, पण सासू सासऱ्याला शब्दानं सुद्धा बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुझा आणि तुझ्या सासू सासऱ्याचा काय संबंध येतो? काय संबंध येतो? काय म्हणून तुम्ही त्यांना बोलायचं? आयुष्यभर त्यांनी बिचारे आता हा उरणचा पट्टा हे 15 वर्ष श्रीमंत झाले, तुम्ही आता कडक टोप्या घालून जरा वळवळ करायला लागले. काय होतं तुम्हाला 15 वर्षापूर्वी? तुम्ही बी टेंबा लावून खेकडं धरीत होते, तुम्ही कुठं शहाणे होते? ती बिचारी 3 रंगाचं लुगडं लई नेसत होती, बिचारी म्हैस वळत होती, तर 12-12 तास आपली आई भाताची लागवड करीत होती, तिचे पाय सडत होते. आणि बाप भाताची लागवड करीत होता, तर इरल्यातून पाणी घोंगडीत जात होतं आणि घोंगडीतून पाणी डोक्यात जात होतं. एवढे कष्ट करून आई बापाने समजायला. तुम्ही सासरू सासऱ्याला बोलायचं नाही. तू ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशी बोल, तुला काय बोलायचं ते. तो म्हणलाय का भांडे घासाय नाही? तो भांडे घासायला नाही म्हणलाय का? कपडे धुवायला नाही म्हणलाय का? कपड्याच्या नवरा तुम्हाला कशाला नाही म्हणला नाही? मग बोलायचं असेल. विनोद सांगू नाही. हे बाई पुरुष मंडळी यांच्या मुलासारखा आहे मी. महिला मंडळ म्हातारी माणसं गरिबी सहन करतात, पण मुलगा आणि सुनबाईकून झालेला अपमान सहन करीत नाही. बोलायचं नाही तुम्ही सासू सासऱ्याला. तुझं तू पाहायचं. लहान आली पोरं पटकान एब्र्या इकडं बघा. सगळे आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत आहे रे? मम्मीला. बास घ्या. ए सरळ बसा पटकन. माझ्याकडे बघा, जोरात उत्तर द्या. पोरांनो, आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलते रे? करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. पोरांनो सरळ बसा पटकन. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. त्याच्यानंतर आता नवीन आलाय दबंग 3. करेक्ट. बोलायचं नाही मोठ्याने. या 2 महिने 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा
नाही सांगणार ते सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात भोकतचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गायलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझा माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं. आणि ह्या 15 डीजेला एक इंदुरीकरचं नवीन गाणं आलंय. कोणतं रे? इंदुरीकरचं डीजेला गेल्या वर्षाचं गाणं कोणतं होतं माहिती का तुम्हाला? आय आय आय. आता बोला पटकन. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे? जोरात बोला बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची? पण त्याचा बाप नालाय का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात. इकडे बघा. घाबरायचं? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? कश काय? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि विशेषतः लाभ